नमस्कार, मी कविता काजळे. BR न्यूज चॅनल प्रस्तुत महासंवाद मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या या सत्रात आज आपल्यासोबत आहेत राजनंदा डोंगरे. चला तर मग त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. महासंवाद मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी प्रभाग क्रमांक 22मधून निवडणूक लढवत आहे. माझं नाव राजनंदा गणेश डोंगरे. माझं AM आणि लायब्ररी सायन्समधून डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. कोणते ध्येय जनतेसाठी तुम्ही ठरवलेले आहात? प्रभागाचा विकास हेच माझं एकमेव ध्येय आहे. तुमच्या प्रभागात महत्त्वाची समस्या कोणती आहे हे माहिती आहे तुम्हाला? समस्या म्हणजे एक नाही आहे, अशा अनेक समस्या आहेत लोकांच्या. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा, मेन म्हणजे सोलापूरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटारीचा प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही म्हणजे जे लोकांसोबत समस्या म्हणजे असं चर्चा करतो तिथं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळ्या चर्चा आहे. ती चर्चा म्हणजे आपण असं सांगू पण नाही शकत, एवढ्या मोठ्या चर्चा आहेत. खूप प्रचंड प्रमाणामध्ये समस्या आहेत लोकांना आणि त्या समस्या आम्ही नक्कीच त्याचं निरसन करणार आहे. हे एवढंच एक माझं ध्येय आहे. आणि तुम्ही यापूर्वी काही सामाजिक किंवा राजकीय कामं केलेली आहात का? हो, तसं केलेलेच आहेत मी. पण मला आत्ता इथून पुढे जनतेने जर साथ दिली तर मी नक्कीच त्यांच्या म्हणजे ज्या समस्या आहेत त्याच्यानुसार मी वागण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसात पाणी, रस्ते आणि ड्रेनेजसाठी काय म्हणजे उपाययोजना काय करणार? काही ठरवलं आहे का? मी पहिला तर म्हणजे सगळ्या लेडीजचा एकच प्रॉब्लेम आहे की पाण्याचा. ते पाण्याचा टाईम वेळेवर नाही आहे. ती समस्या मी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ती सॉल्व करणार आहे. आणि दुसरं झालं आपले रस्ते व्यवस्थित नाही आहेत, रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. आणि बाकीचे जे स्वच्छता म्हणाल, स्वच्छता पण खूप म्हणजे आम्ही कसं स्लम एरियामध्ये राहिल्यामुळे म्हणजे हा प्रभाग असल्यामुळे तिथं स्वच्छतेचं एक निरसन करायचं आहे मला. माझं घर प्रभागामध्येच असल्यामुळे नागरिक 24 तासामध्ये कधीही येऊ शकतात. रात्री अपरात्री मला कधीही कॉल करू शकतात. मी त्यांच्या सेवेसाठी हजरच असणार आहे. आता नागरिकांच्या तर समस्या आणि त्यांच्या तक्रारी या असतात की एकदा उमेदवार जेव्हा निवडणूक असते तेव्हा येतो, त्यानंतर 5 वर्ष आम्हाला दिसतच नाही. मग तशी काही समस्या, अडचण येणार का नागरिकांना? परत तोच प्रश्न त्यांच्यासमोर येईल का तुम्ही निवडून आल्यानंतर? नाही, शक्यच नाही. नागरिकांनी असं म्हटलं पाहिजे की हा जो नगरसेवक आहे, फर्स्ट टाईम आपण जो निवडून दिला आहे, त्या आपलं मत हे वाया गेलं नाही आहे. आणि नंतर 5 वर्षांनी जेव्हा पुन्हा निवडणूक येईल तेव्हा त्यांनी स्वतःहून आम्हाला वोट दिलं पाहिजे की आम्ही त्यांच्याकडे प्रचाराला जाण्याची गरजही आली नाही पाहिजे. आणि जर का त्यांची आश्वासनं पूर्ण करण्यात जर तुम्ही म्हणजे सफल नाही झालात तर त्यांनी तुम्हाला जाब कसा विचारला पाहिजे? जाब विचारण्याची मला नाही वाटत की ती वेळ येईल म्हणून की मी ते म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवणार नाही, असं नाहीच आहे. माझं एकच ध्येय, मी पहिलं पण तुम्हाला सांगितलं आहे की लोकांच्या समस्या सोडवणे हा माझा एक ध्येय. आणि ते मला जाब विचारतील असे मी वेळच येऊ देणार नाही. आणि राजकारणामध्ये तुमचा आदर्श कोण आहे की ज्या आदर्शाला समोर ठेवून तुम्ही यापुढे वाटचाल करणार आहात? आपल्या सोलापूरच्या लाडक्या खासदार प्रणितीताई शिंदे आणि आपले सुशीलकुमार शिंदे साहेब. त्यांचं मार्गदर्शन? हो, नक्कीच. त्यांचं मार्गदर्शनाशिवाय काहीच नाही. आणि 5 वर्षानंतर निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा पुढची निवडणूक येईल तेव्हा तुम्हाला काय वाटतं की जनतेने तुमच्याबद्दल काय बोललं पाहिजे अशी अपेक्षा आहे? जनतेने म्हणजे हक्काने आपलं सांगितलं पाहिजे की हा नगरसेवक माझा आहे, असं मी निश्चितच काम करणार आहे. आणि जनतेने हक्काने माझं नाव घेतलं पाहिजे. माझा नगरसेवक किंवा माझी नगरसेविका आहे राजनंदा डोंगरे, आपला घरचा माणूस आहे. आता प्रभागातील लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? छान आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी जिथं जाते चर्चा करते तर चांगलं आहे. जनतेसाठी तुमचा काय संदेश असणार आहे? जनतेसाठी माझा एकच संदेश असेल की आपल्या ज्या महिला आहेत, ज्या घरात बसूनच असतात, म्हणजे मी आता जिथं जाते महिलांची चर्चा करते तेव्हा मला असं लक्षात येतं की महिलांना कामधंदा नाही आहे, त्यांना घरामध्ये बसून कसा व्यवसाय चालू करता येईल ते माझा पहिला प्रयत्न असणार आहे. जनतेकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही योग्य उमेदवार बघा, त्याचं शिक्षण बघा, सुशिक्षित आहे की नाही ते बघा, आणि कामाचा माणूस आहे की नाही ते बघा. पक्ष बघू नका, काही बघू नका. तुम्ही फक्त कामाचा माणूस आहे की नाही बघा. आणि आपला काँग्रेस पक्ष एकमेव असा आहे की सर्व जाती धर्माला मिळून चालणारा पक्ष आहे. त्यामुळे विचार करा आणि योग्य उमेदवार चॉईस करा. इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे काय? मी एक महिला आहे.
त्यामुळे मला महिलांच्या समस्या माहिती आहेत. महिला म्हणून मी ते समजून घेऊ शकते. महिलांसाठी मी आवाज उठवणार आहे आणि म्हणजे इतर लोकांना पण ज्या समस्या आहेत त्याचं नक्कीच मी समाधान करणार आहे. तर या होत्या राजनंदा डोंगरे, ज्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आहे. यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता निर्णय तुमचा आहे. अशाच वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत आपल्या मुलाखतींचं सत्र चालूच राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.